या वर्षी आपला जो अनुमान आहे की जवळपास 8 कोटी लोक आपल्या शहरात येतील यंगस्टरच्या दरम्यान. आणि ही जी फिगर आहे हे प्राधिकरणाने ठरवून आपल्या ही सगळी पीपीटी मी सगळ्यांसोबत शेअर पण करणार. तर खूप मोठी पीपीटी आहे ते माहितीसाठी. आणि सगळे 52 कोटी मिळाले होते. यावर्षी आपण जे टोटल मागणी केली ते 15,173 कोटीची मागणी सुरुवातीला केली होती. ही जे 15,173 आहे आपले सगळे काम इन्क्लूड करून टोटल मागणी मनपातर्फे एवढी होती. नेक्स्ट आता मान्य महापौर त्याप्रमाणे आता मान्य आयुक्त साहेब यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन करताना थोडक्यात असं दाखवलंय की मागच्या कुंभमेळ्यात काय परिस्थिती होती, आपण काय अपेक्षित केली आणि आपल्याला काय मिळालं. तर आपण या ठिकाणी स्लाइडवर बघत आहोत. तर मागच्या कुंभमेळ्यात 2015ला शिखर समितीने आपल्याला वेगवेगळ्या कामांना मंजुरी दिली होती. त्या वेगवेगळ्या कामांना मंजुरी देताना या ठिकाणी दाखवलं सार्वजनिक बांधकाम विभागाची एकूण 28 कामं होती. त्यात मॅक्झिमम आपले रोड होते फक्त 2 दिवस होते. त्याला आपल्याला साधारणपणे 541.50 कोटी मिळाले होते. याप्रमाणे ऑल डिपार्टमेंटचं सगळं डिपार्टमेंटचं बघितलं तर एकूण आपल्याला 1052.51 कोटी हे वितरित झालेले होते मागच्या कुंभमेळ्यामध्ये. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं मी कंपॅरिझन दाखवतोय 2003 ची काय परिस्थिती होती, 2015 ची काय परिस्थिती गेल्या कुंभमेळ्यात आणि आपण काय 2027 ला प्रपोज केलेलं होतं. तर या ठिकाणी पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम विभागात आपण सर्वात माझ्या विभागाचाच घेऊया. 2003 ला 153.70 कोटीचे काम झाले होते. त्यानंतर 2015 ला 541.50 कोटीची मंजुरी आली होती, त्याप्रमाणे काम झाले होते. या ठिकाणी आपण जो सुरुवातीला आराखडा केला तो सुमारे 4,000 कोटीच्या ठेवाचा बांधकाम विभागात 3,952.46 त्यात सुमारे 70 पेक्षा अधिक रस्ते आणि 17 पूल प्रस्तावित केले होते. त्याचे डिटेल्स मी पुढे दाखवणारच आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभाग हे पाणी पुरवठा विभागासाठी 10 कोटी सुरुवातीला मंजूर होते 2003 ला. 2015 ला 96.23 आणि यावेळेला आपण जे प्रपोज केलं होतं ते 720 कोटी प्रपोज केले होते. म्हणजे प्रत्येक विभागाची त्यावेळेला जे विभाग होते, आता काही विभाग जर पाहिला तुम्ही ती उद्यान विभागापासून खाली, तर या विभागांना त्यावेळेला फंड्स लागलेले होते 3 आणि 15 आपण 2027 मार्काने मात्र या विभागांनाही प्रपोज केलं ते, कारण या विभागांच्या आपल्याला विकास करून घ्यायचा होता. त्यावेळेला आपण एकाच विभागामार्फत ते बांधकाम करण्यास त्या उद्यानची पण कामं केली जातात. या ठिकाणी आमच्याकडे उद्यानासोबत विभाग असल्यामुळे आपण त्याप्रमाणे पुढच्या विभागांसाठी मागणी केली. तर याप्रमाणे आपला साधारणपणे 15,170 कोटी पर्यंतचा आराखडा आपण ऑलरेडी शासनाला सादर केलेला होता. 2003-2004 ला आपण 105 एकर मध्ये सुरुवातीला साधुग्राम उभारला होता. गेल्या सिंहस्थामध्ये आपल्याला जी रिझर्वेशनची जागा आहे त्यापैकी 323 एकरवर आपण साधुग्राम उभारला होता. यावेळेला मात्र प्रयागराज येथे झालेल्या साधुग्रामच्या धर्तीवर सिंहस्थाच्या धर्ती कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपण येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याकरता कमीत कमी 1,000 एकरवर आपल्याला साधुग्राम उभारावा लागेल असं आपण ठरवलं आहे. त्यामध्ये आकडे मात्र 3च असतील नाशिकला आणि जे खालसा आहे त्यांची आम्ही सर्वसाधारण माहिती घेतली असता 2003-04 ला 350 खालसे होते. यावेळेला 15 ला 750 खालसे होते आणि यावेळेला आपल्याला 27-28 ला सुमारे 2,000 खालसे येतील असं अपेक्षित आहे. आणि साधू महंतांचं आपण संख्या बघितली तर ही 1 लक्ष आणि 3 लक्ष जी आहे ती त्यावेळेला ऍक्च्युअली काउंटिंग झालेली संख्या आहे. आणि त्यावरून आपण असा अनुमान करतो आहोत की 2015 ला सुमारे 10 लक्ष साधू साधुग्राम मध्ये राहण्यासाठी वास्तव्यासाठी असतील. त्यामुळे आपल्याला साधुग्रामचा एरिया साधारणपणे 1,000 एकरपर्यंत प्रस्तावित करावा लागतो. ते साधुग्राम मध्ये मागच्या वेळेला आपण साधारणपणे 15 आणि 27 प्रपोज आहे त्याच्यात कंपॅरिझन करतो आहोत. त्यावेळेला एकूण क्षेत्र जे होतं आपलं 323 एकर. तर 323 एकर मध्ये 160 आणि 163 असे 2 प्रकारचे भाग करण्यात आले. त्याचे 2 टेंडर्स होते, 2 भाग केले होते. त्याच्यामध्ये प्लॉटचे क्षेत्र जे होते ते 300 स्क्वेअर मीटरचे प्लॉट होते, काही 600 स्क्वेअर मीटरचे प्लॉट होते. चित्त्या खाड्याची तो पण त्यांनीच आम्हाला दिला केलेला आहे. ते जेवढा सांगतील तेवढा आपण इन्फ्रास्ट्रक्चर करू. त्याच्यासाठी आम्ही आता त्यांनी एस्टिमेट वगैरे सादर करणार आहे. 1000 एकर करिता जवळपास 1 कोटी पर एकर आपला खर्च आहे. जर टेम्पररी केला सगळा आणि जर डीपी रोड त्याच्यात जे आहे साधुग्राममध्ये जर ते परमनंट केले तर तो थोडा वाढेल. आमचा आग्रह असाच आहे
की तिथे जे DP रोड आहे ते परमनंटच केले पाहिजे. जिथे ऑलरेडी भूसंपादित एरिया आहे तिथे वॉटर सप्लाय ड्रेनेज परमनंटच केला पाहिजे. बाकी किंवा जर आपण भूसंपादन करतोय तर तिथे पण परमनंटच केला पाहिजे. तर त्या साधूग्राम हां, तर त्याप्रमाणे समजा 1000 एकर आहे तर 1000 एकर 1 कोटी पर एकर जरी केला तरी तो 1000 अजून आपल्याला म्हणजे तो एक्झिक्युशन करायचे आहे. त्याच्यात पाणी पुरवठा, सिवरेज, रोड्स, हार्डनिंग ऑफ द सरफेस अशा प्रकारे ते करायचे आहे. ह्याची टेंडरची तयारी आपली चालू आहे. म्हणजे अजून एक त्यांच्याकडून जर प्रमाण वगैरे मिळाले तर आपण हे ऑक्टोबर नंतर हा काम पण सुरू करणार. यामध्ये त्याप्रमाणे 1000 एकर हे अनुमानित आहे. अजून याची आपल्याला परफेक्ट नकाशे किंवा परफेक्ट सगळं डिटेल्स मिळालेले नाही. तर या 1000 मध्ये आपल्याला साधारणपणे किती शौचालय लागतील, किती बाथरूम लागतील, तर ते आपण मागचे वर्किंग आहे त्यावरून आपण आता ठरवलंय. साधारणपणे आपल्याला 36,000 पर्यंत शौचालय लागतील आणि 45,000 पर्यंत त्यांना बाथरूम अवेलेबल करून द्यावे लागतील. आपण साधूग्राम अंतर्गत जे कामं करतो सर्वसाधारणपणे ते हे कामं करत असतो. प्लॉटचे लेआउट तयार म्हणजे जो एरिया एनडीकेकडनं आपल्याला उमरगाव प्राधिकरणाकडनं आपल्याला अंतिम करून मिळेल तेच आराखडा करून देणार आहे आपल्याला. ज्यावेळेला आपल्याला आराखडा करायचा आहे त्यात फक्त प्लॉटचं मजबूतीकरण करणं, अंतर्गत रस्ते करणं. आता अंतर्गत रस्ते करताना मान्य आयुक्त यांनी असं सांगितलंय की जी जागा आपल्या पोझिशनमध्ये असणार आहे किंवा आपल्या पोझिशन की हे जे पाठपुरावा आहे हे आपल्या विभागातर्फे झाला पाहिजे की जे सुविधा जिथे कायमस्वरूपी पाहिजे तिथे कायमस्वरूपीच केली पाहिजे. तर तुमची मदत असेल तर ते होईल. अदरवाईज दुसरी एजन्सीला पण देऊ शकतात का? काय होतं, यापूर्वी आपण साधूग्राममध्ये सर्व व्यवस्था तात्पुरत्या करत होतो. तात्पुरत्या केल्यानंतर आपण ते पूर्ण रस्ते पुन्हा काढायचो, ते हार्डनिंग केलेलं मटेरियल पूर्ण काढायचो आणि नकाशाचं प्राधिकरण करून नकाशा आपल्याकडे देणार. त्यानंतर आपण एस्टिमेट करणार. डेव्हलपमेंट आपण अपेक्षित केलेलं आहे. नेक्स्ट प्लीज. नेक्स्ट कर नको. या ठिकाणी आपण प्रत्येक रस्त्यावर अजून एक स्टेट प्रिव्हियस स्टेट मागे घे. तर प्रत्येक जे मुख्य रस्ते आहेत आपले 8 आणि या ठिकाणी रेल्वे स्टेशनला आपण 9 वेगळं मांडलं. कारण रेल्वे स्टेशनकडनं येणारे ट्रॅफिक रस्त्याने तर रेल्वेने येणार आहे तर त्यांची व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे. तर त्या ठिकाणी हे जे मुख्य 8 रस्ते आहेत त्याच्यात आपण जे आतले पार्किंग आहे महानगरपालिका हद्दीमध्ये जे पार्किंग आहे ते हे प्रपोज केलेले आहेत. जसं की पेट रोड पार्क, पेट रोडचं स्टेडियम, डोंगरे वसतिगृह, त्यांचे क्षेत्रफळ किती आपण तेही मेन्शन केले. याप्रमाणे आपण हे